जय हिंद एव्हरीवन। तर मित्रांनो, तुमच्या सर्वांसाठी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत की एसएससी जीडी 2025 महाराष्ट्राचं फिजिकलचं कटअप किती जाणार आहे। पूर्णपणे कॅटेगरी वाईज कटअप घेऊन आलोय। त्यामध्ये ईडब्ल्यूएस, ओबीसी, जनरल, एससी, एसटी कॅटेगरीसाठी किती कटअप जाईल फिजिकलसाठी पूर्णपणे माहिती घेऊन आलोय। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि खास करून तुमच्या डिमांडवरतीच हा व्हिडिओ घेऊन आलोय। बऱ्याच मित्रांचं म्हणणं होतं की त्या व्हिडिओमध्ये नॉर्मलायझेशनमध्ये किती मार्क भेटतील प्रत्येक शिफ्टला ते पण ॲड कर। तर फायनली ते सुद्धा ॲड केलेलं आहे। नॉर्मलायझेशन मध्ये किती मार्क भेटतील, एक सेफ स्कोअर काय राहणार आहे, त्यानंतर मित्रांनो फिजिकलचं मेरिट किती लागणार आहे, कटअप किती लागेल, हे माहिती तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। आणि मित्रांनो, तुमचे बरेचसे क्वेश्चन ह्या व्हिडिओमध्ये मी ॲड केलेला आहे। बऱ्याच मित्रांचं असं म्हणणं होतं की मला 90 मार्क आहे, मी फिजिकलची तयारी चालू करू का। बऱ्याच मित्रांचं असं म्हणणं आहे मला 100 मार्क आहे, मला 110 मार्क आहे, माझं फायनल सिलेक्शन होईल का। तर त्याचे पण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आन्सर मिळणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। व्हिडिओ चालू करण्या अगोदर मित्रांनो, हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो कारण की ह्या व्हिडिओमध्ये ही सर्व माहिती पूर्णपणे ॲड करायची, पूर्णपणे तुम्हाला समजून सांगायची, त्याला थोडासा वेळ लागेल मित्रांनो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ मोठा होईल पण नक्कीच चांगली माहिती मिळेल। बाकी मित्रांनो, तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच भरतीचे अपडेट, नवीन माहिती तुमच्यापर्यंत येत राहील। तर चला मित्रांनो, पूर्णपणे आपण माहिती स्क्रीनवरती बघू। स्क्रीनवरती मी तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगणार आहे। आणि मित्रांनो, मी तुम्हाला हे जे काही कटअप सांगणार आहे मित्रांनो, हे मी फक्त एक तुम्हाला अंदाज सांगू शकतो, मी भविष्यवाणी करू शकत नाही। तुम्हाला पण माहिती आहे आणि कोणीच यूट्यूब चॅनलवरती भविष्यवाणी करू शकत नाही। पूर्णपणे एक एक्झॅक्ट किती कटअप जाणार आहे हे कोणीच सांगू शकत नाही मित्रांनो। आता हे सर्वजण एक अंदाज सांगते, पण त्यांनी सुद्धा चांगलं बाकीच्या यूट्यूब चॅनलवाल्यांनी म्हणा किंवा जे तुम्हाला कटअप तुम्ही जिथं कुठं व्हिडिओ बघितला असेल, हे प्रत्येकजण ॲनालिसिस करूनच सांगतोय, कुणी असं सांगत नाही, बरोबर आहे की नाही। तर मित्रांनो बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे मी तुम्हाला कटअप सांगणार आहे एक ॲनालिसिस करून सांगतोय। त्यामध्ये तुम्हाला मित्रांनो जे महाराष्ट्राचं कटअप आहे, मी एक यूट्यूब चॅनलला फॉलो करतो, रोजगार विथ अंकित, त्यांचं सुद्धा मी काही स्क्रीनशॉट घेतलेला आहे। एक रँक मित्र म्हणून त्यावरती 2,50,000 मुलांचा डाटा आलेला आहे, त्यावरून सुद्धा महाराष्ट्राचा एक मी डाटा घेतलेला आहे। डाटानुसार मी तुम्हाला कटअप सांगणार आहे। तर चला स्क्रीनवरती कटअप बघू, त्यानंतर आपण माहिती बघू। ओके मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता, हे जे तुमच्या समोर स्क्रीनवरती दिसत आहे मित्रांनो, हे जे आहे हे 2024चे मार्क आहे आणि हे 2025चे मार्क आहे। ह्यो पूर्ण स्टेटचा आहे, म्हणजे ऑल स्टेट्स, ठीक आहे। याच्यामध्ये राजस्थान, यूपी, बिहार, झारखंड पूर्णपणे याच्यामध्ये ॲड आहे। आणि हे सर्वांचे, हे फक्त महाराष्ट्राचं नाही, बरोबर। आता तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो, 130 प्लस जे मार्क आहे ना, हे 21,694 जणांना मार्क आहे। आणि इथं तुम्ही 130 मार्क बघू शकता, हे फक्त 5,439 जणांना मार्क आहे। तर म्हणजे तुम्ही याच्यावरून एक अंदाज लावू शकता मित्रांनो, 2024चा पेपर एकदम सोपा होता, बरोबर। आणि 2025चा पेपर जो आहे ह्यो अवघड होता। आता याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही इथं पुढे बघू शकता, 2025चे तुम्हाला मी एक ॲव्हरेज मार्क दाखवतो। तुम्ही इथं महाराष्ट्राचं इथं बघू शकता, महाराष्ट्र इथं कॅटेगरीनुसार दिलेलं आहे पूर्णपणे। तुम्ही जनरल कॅटेगरीला ॲव्हरेज मार्क बघू शकता 100.59 आणि ईडब्ल्यूएसला 100.56 आहे। त्यानंतर ओबीसीचं तुम्ही इथं मार्क बघू शकता मित्रांनो 99.51 आणि एससीचं 94 आणि एसटीचं किती आहे 89 मार्क आहे। हे एक ॲव्हरेज मार्क आहे, म्हणजे एवढे मार्क सगळ्यात जास्त मुलांना पडलेले आहे आणि काही याच्यापेक्षा कमी पण मार्क पडलेला आहे। त्यानंतर ह्यो RWAचा डाटा आहे, म्हणजे RWAने गुगल फॉर्म सेंड केला होता, त्यावरती भरपूर मुलांनी डाटा सेंड केला, 1,12,000 मुलांनी डाटा सेंड केलेला आहे, त्यानुसार एक डाटा बनवलेला आहे। त्यानंतर मित्रांनो पुढचा इथं तुम्ही डाटा बघू शकता, ह्यो जो डाटा दिसतोय मित्रांनो, ह्यो तुमच्या समोर रँक मित्राचा आहे, बरोबर। आता रँक मित्रावरती मित्रांनो जवळपास 2,50,000 मुलांनी त्यावरती त्यांचे आन्सर की चेक केलेली आहे, किती मार्क पडले, किती क्वेश्चन गरज झाले, त्यानंतर त्यांची रँक काय आहे। रँक मित्रावरती मित्रांनो हे रँक मित्र एक जेन्युइन डाटा आहे त्यांच्याकडे। म्हणजे काय, सपोज करा तुम्ही तुमचे आन्सर की चेक करताय, तुमची आन्सर कीची लिंक डायरेक्टली तिथं पेस्ट केल्यानंतर तुमची डिटेल्स थोडी भरल्यानंतर, तुमची डिटेल्स तिथं भरल्यानंतर मित्रांनो तिथं डायरेक्टली तुमचा पूर्ण ओरिजिनल मार्क येतात। त्यामध्ये मार्कमध्ये कोणतीही प्रकारची छेडछाडी करता येत नाही। तर तुम्ही इथं बघू शकता महाराष्ट्रामध्ये त्यावरती जेवढे पण मुलांनी महाराष्ट्रातले टोटल कॅन्डिडेट तुम्ही इथं बघू शकता 7,611 मुलं आहे मित्रांनो। आणि त्यामध्ये तुम्ही इथं बघू शकता मार्क किती पडलेले आहे, 140 वाला पण आहे ना मित्रांनो, फक्त 3 जण आहे। 7,611 जणांमध्ये फक्त 3 जण आहे 140 मार्कवाले, आणि 135 मार्कवाले तुम्ही बघू शकता फक्त 10 जण आहे। 130 मार्कवाले बघू शकता हे फक्त 36 जण आहे। आणि हे पूर्णपणे कॅटेगरीनुसार तुम्ही बघू शकता। ओबीसीमध्ये याच्यामध्ये सगळ्यात जास्त कॅन्डिडेट आहे। त्यानंतर मित्रांनो 90 मार्कवाला तुम्ही कॅन्डिडेट बघा, इथं 90 मार्कवाले कॅन्डिडेट तुम्ही इथं बघू शकता,
2295 जणांना 90 मार्क आहे आणि त्याच्यापेक्षा कमी आहे. आता तुम्ही इथं बघा 2295 जणांना जर 90 मार्क असेल तर बाकीचे जेवढे पण कॅन्डिडेट उरलेले आहे मित्रांनो हे सगळे त्याच्या खालचेच आहे. आणि इथं तुम्ही कास्टनुसार बघू शकता EWS, OBC, SC, ST कॅटेगरीमध्ये किती कॅन्डिडेट आहे. EWS मध्ये 390 कॅन्डिडेट आहे. म्हणजे अशानुसार मार्क पडलेला आहे मित्रांनो. म्हणजे भरपूर कमी मार्क पडलेले आहे मुलांना ह्या बारीनं. तुम्हालाच एकट्याला मार्क कमी पडलेले नाही. त्यामुळे तुम्ही काय नाराज होऊ नका. तुम्हाला जर चांगले मार्क असतील तर फिजिकलची नक्कीच तयारी चालू करा. आता तुम्ही इथं पुढे बघू शकता मित्रांनो हे एक फिजिकलचं कटअप आहे 2025चं. आणि हे कटअप मित्रांनो एक्झॅक्ट सांगत नाही. याच्यामध्ये तुम्ही 4 मार्क प्लस करा, 4 मार्क मायनस करू शकता. आणि याचा एक स्क्रीनशॉट काढून ठेवा. तुम्हाला जेव्हा आपलं SSCGDचं फिजिकलचं मेरिट लागेल, कटअप लागेल, तेव्हा तुम्हाला समजेल की किती मार्कनी ते इन्क्रीज झालं किंवा किती मार्कने ते कमी झालं. तर तुम्ही इथं बघू शकता. इथं महाराष्ट्रानुसार तुम्ही इथं बघा, इथं महाराष्ट्राचं कटअप आहे. हे महाराष्ट्राचं मित्रांनो 2025 मध्ये वॅकेन्सी तर तुम्ही बघू शकता 1879 होती आणि 2024 मध्ये वॅकेन्सी 1965 होती. पण 2024 मध्ये मित्रांनो वॅकेन्सी इन्क्रीज झाली होती. अजून 2025ला पण वॅकेन्सी इन्क्रीज होऊ शकते. त्यामुळे आपण अजून काही सांगू शकत नाही. पण कॉम्पिटिशन किती पण असू द्या, पण जे आपलं मेरिट आहे हे कमीच जाणार आहे. त्यानंतर तुम्ही इथे कॅटेगरीनुसार मेरिट बघू शकता. फिजिकलचं UR जनरल कॅटेगरीचं 102 मेरिट जाईल, EWSचं 193 मेरिट जाईल, OBCचं 100 जाईल, SCचं 97 जाईल, STचं 90 जाईल. म्हणजे अशा पद्धतीनं मित्रांनो तुम्हाला मार्क जर असेल याच्यापेक्षा जास्त तर नक्कीच तुमचं फिजिकलसाठी डायरेक्टली सिलेक्शन होऊन जाईल मित्रांनो. आणि जी आपली फिजिकलची प्रोसेस आहे मित्रांनो ही सेम 2024 सारखीच राहणार आहे. SSCने एकदा जो पॅटर्न फॉलो केला त्यालाच पुढं फॉलो करत असते. तर आता याच्यामध्ये मित्रांनो ज्यांना 90+ मार्क असतील त्यांनी फिजिकलची तयारी चालू करून द्या. आणि हे तुमचं फिजिकलचं मेरिट आहे. आता याच्यामध्ये 4 मार्क मायनस पण होऊ शकतात, 4 मार्क प्लस पण होऊ शकतात. एक्झॅक्ट कोणीच सांगू शकत नाही, बरोबर की नाही. आता याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला नॉर्मलायझेशनचे मार्क दाखवतो. तुम्ही तर बघू शकता मित्रांनो नॉर्मलायझेशनचे मार्क. आता हे तुम्ही तुमच्या शिफ्टनुसार तुम्ही तुमचे मार्क बघू शकता. मी काय तुम्हाला सांगत नाही प्रत्येक शिफ्टचे किती मार्क कोणाला किती पडले, पण याच्यामध्ये जवळपास 17.99 पर्यंत म्हणजे जवळपास याच्यामध्ये पण ह्या नॉर्मलायझेशनमध्ये पण मित्रांनो 4 मार्क तुम्ही वाढव धरा, 4 मार्क कमी धरा, तर 2 मार्क कमी करा, 2 मार्क जास्त करा, एवढं फरक होऊ शकतो. याच्यापेक्षा काय जास्त फरक होणार नाही. तर तुमच्या शिफ्टनुसार तुम्ही बघा तुम्हाला एवढे मार्क भेटतील. याच्यानुसार तुमचे मार्क काउंट करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. बाकी मित्रांनो आता तुम्हाला पूर्णपणे मी कटअप किती जाईल काय पूर्णपणे माहिती सांगितली. तुमचा माइंडसेट काय आहे मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं किती कटअप जाऊ शकतंय. तुम्ही पण तुमचे विचार आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा. तुमचे पण विचार नक्की सांगा. तुम्हाला काय वाटतं किती कटअप जाईल आणि तुमचा रॉ स्कोअर किती झालेला होता हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. बाकी मित्रांनो एवढं तुम्हाला सर्व माहिती मिळाली. आता जर तुम्हाला 90+ मार्क असेल तर फिजिकलची तयारी चालू करा. बाकी ह्या वर्षी सुद्धा 2च मेरिट लागेल, एक फिजिकलचं आणि एक फायनलचं. बाकी ऑल द बेस्ट. तुम्हाला चांगले मार्क पाडले तुम्ही. आणि मित्रांनो फिजिकलची तयारी चांगली करा म्हणजे जेणेकरून तुम्ही फिजिकलमध्ये पण फिट होताल. मित्रांनो तुम्ही पूर्णपणे स्क्रीनवरती माहिती बघितली, तुम्हाला पूर्णपणे माहिती समजलीच असेल. मित्रांनो बऱ्याच मित्रांचे असे डाऊट होते की मला 90 मार्क आहे, मी फिजिकलची तयारी चालू करू का. तर मित्रांनो तुम्हाला जर 90 मार्क असेल तर फिजिकलची तयारी तुम्ही सुरुवात करा, फिजिकलची तयारी तुम्ही चालू करा. कारण की ह्या बारीनं मेरिट कमी जाणार आहे. मी तुम्हाला मेरिट सांगितलं आहे, कास्टनुसार मेरिट किती लागणार आहे, किती काय जाणार आहे. कारण की तुम्ही जर रिझल्टची वाट बघितली तर तुमच्याकडे जास्त वेळ राहणार नाही. आणि जेव्हा पण तुम्ही फिजिकलची तयारी चालू करताल तुमच्याकडे खूप कमी वेळ राहील आणि त्यानुसार तुम्ही तुमचं फिजिकल कवर करू शकणार नाही. आणि मित्रांनो अजून एक गोष्ट राहिली सांगायची, जे तुमचं ह्या बारीनं सिलेक्शन प्रोसेस असेल ती 2024 सारखंच राहणार आहे. तुमचं पेपर झाल्यानंतर फक्त एक फिजिकलचं मेरिट लागेल आणि डायरेक्ट फायनल मेरिट लागणार आहे. फिजिकल झाले तुमचं मेडिकल राहील, मेडिकल झाल्यानंतर डायरेक्ट फायनल लिस्ट लागणार आहे. त्यामुळं तयारी जोरात चालू ठेवा. आणि मित्रांनो SSCGDची सुद्धा तयारी एकदम जोरात चालू ठेवा. कारण की फिजिकल लवकरच येणार आहे, मेडिकल पण लवकरच येईल आणि फायनल सिलेक्शन पण लवकरच येईल. बाकी आता अजून तुम्हाला काय वाटतं किती कटअप जाऊ शकतं हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला किती मार्क आहे हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढचा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती पाहिजे हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.